पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय मंदिरात दर्शन घेतले। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी व विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय मंदिरात दर्शन घेतले। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी व विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रणिती शिंदे यांनी विडी व यंत्रमाग कामगार तसेच उद्योगांवरील संकट दूर व्हावे यासाठी श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी प्रार्थना केली। कामगार, उद्योग आणि पद्मशाली समाज बांधवांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत असून प्रश्न सुटेपर्यंत मागे हटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आजचा दिवस हा सोलापूरसाठी खूप महत्त्वाचा आहे। खास करून आमचा जो पूर्व भाग आहे, जिथे बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, कष्ट करणारा हा जो कामगार वर्ग आहे, जो मागच्या 12 वर्ष दुर्लक्षित झाला आहे, त्यांचा हा खूप मोठा सण आहे आणि त्यांना मनापासून शुभाकांक्षा देते माझ्या अक्काच्या लेलू विद्याला। आज जो बिडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांवर जे संकटाचं जी सावली आहे ती दूर करण्यास आपण मार्कंडेय महामुनीच्या चरणी प्रार्थना करूया की या महाराष्ट्राला, या पूर्व भागाला हा जो समाज आहे पद्मशाली, त्यांना हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर। तू विघ्न हरता आहेस, ते विघ्न दूर कर। आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने नक्की या विषयासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढत आहोत आणि नक्की यश मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। पुन्हा एकदा या नारळी पौर्णिमा निमित्त आणि रथोत्सव निमित्त सगळ्यांना शुभाकांक्षा देते। आज एक बहीण भावाला बंधन बांधत असते, ते रक्षेचं असतं। या देशात जेवढ्या महिला आहेत, जेवढ्या अंकाचे विद्या आहेत, त्या सगळ्या सुरक्षित राहाव्या अशी मी प्रार्थना करते। रक्षाबंधनानिमित्त देशातील सर्व महिला व भगिनी सुरक्षित राहाव्यात, तसेच देशात लोकशाही, समता आणि बंधुभावाची भावना अधिक बळकट व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली। यावेळी मुरलीधर अरकाल, संतोष सोमा, रमेश कैरमकोंडा, महाकाली येलदी, दयानंद आडम, नरसप्पा इप्पाकायल, शंभू वडलाकोंडा, तिरुपती परकीपंडला, हेमंत कुमार साका, भारती इप्पलपल्ली, अंबादास गुत्तीकोंडा, चक्रपाणी गज्जम, नागेश मॅकल, विवेक कन्ना, लक्ष्मीकांत साका, सुनील सारंगी, संजय गायकवाड, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, मनोहर माचरला, शुभम यक्कलदेवी, सुभाष वाघमारे, नरेश कोकुल, श्रीनिवास परकीपंडला, श्रीनिवास कोटा आदी उपस्थित होते।